कुठं चालले गवळण नटून ठटून? कुठं नाही भिमुख बघायला यावं म्हणलं. भीम काय बैठ नाही कसा कधी. करपायला लागलाय हो जरा. होय त्यामुळं काय लय निवांत आज. मग दररोज निवांत आहे काय नवीन आहे का माझ्यासाठी? काय काम धंदा नाही काय नाही. पोरीला घेऊनच चालली. ही आहे बघा इबलीची. त्याला शाळा कधी काढायचं तुमचं? लय जण कमेंट करते काय सांगा का? ह्याला अजून महिनाभर टाइम आहे. महिना 2 महिने टाइम आहे. शेंगा लागले त्या नाही ते कोण असतो अजून त्याला. बघ की एखादं वेळ उपसून तो मोठ्यातला येल उपस एक तसलं उभा असतं ती कर पली उपस. हा तिकडे पली हा ते त्या पली हा बघू लागले तर लागून शेंगा. हा शेंगा लागले घ्या. घसच्या घस लागले तुला सवरला. हा तोडायचं ना मग तोडायचं आहे. तोड बर मग आता तोडायचं आता काय यायला की तोडून तुम्हाला खायला देऊ काय? ही काय येतात तुझ्या शेंगा? हे काय ते एवढ्या खाऊन काय भरती काय मी? 1.5 एकर प्लॉट आहे. 1.5 एकरच आहे. घरचा आहे आपला ही. एकूण टाकायचे ते शेंगा. किती कष्ट केले ह्यात? मग हा लय केलं. खुरपानं केली ती 2. हा दार सारखं पाणी चालू आहे. आता सुद्धा भिजायला चालू आहे. काय वातावरण आहे आपल्या इथं. मग काय तर गार वार सुटले. सुद्धा नारळ 2 पडले तर तेवढं लय डोळ्याचं नारळ. मग हा इकडे ऊस बघा कसला लागतो. तुझा आहे काय ऊस? माझं नाही हो पण शेजाऱ्याचा आहे आपला बांधकराचा. इकडे शेंगा चालू बघा कसं खायला चालू आहे. मग तसं असते लेकर कशी असते. इकडे मोठ्याचं चालू आहे आणि त्याचं काय घेऊन बसली. तुम्हाला देऊ आहे 2? मला न खातोस. तुम्हाला काय शेंगा लागते त्या? मग 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 मला मटण लागते. सकाळी दुपारीच अंडे आणून खाल्ले ते. लागते ती मला. कामाचा लय हिरा आहे मी हिराच आहे. आज निवांत आहे म्हणून लय आईश मारणार. मग एक दिवशी नग वाटतंय तुला. मग एक दिवशी तर नको काय म्हणून आज निवांत आहे म्हणून लय आईश मारणार. आईस कशी आमची अवस्था पाक भंगार झाली. कशानं? काम करू करून पाक. आज गॅस भरून आणलाय मला लय भारी वाटत. गॅस मग आता लाईट गेली आता बघा संध्याकाळी 11 आणि 12 वाजता लाईट येते. येळभर उचली होती सकाळ धरणं गॅस नाही आणलं म्हणून. मग गॅस बोल नाही स्वयंपाक केला ना सकाळ गॅस आणला ना आणला की माझ्या मनाला शांतता भेटते. कारण की का आपल्या घरी 4 माणसं येते कधी कोण अचानक येते सांगता येते का? मग काय चुलीवर करा काय होतं तुला लाईट नसतं. चुलीवर काय आपण करून खातोय चुलीवर खायला काय झालं उलट चुलीवरची चव लय भारी. आता बायाला वाटतंय पण आता लागतंय माणसं रावळा अचानक कोण तर आलं तर लगे पाठीशी गॅस पेटवायचा लगे करायला डान्स करी. डान्स येत नाही मला. खायला भेट. चला घ्या चला चला पटदिशी लय काम आहे ती घरी स्वयंपाक करायचा. शेंगा फिंगा तोड झाला दोडक आले तर दोडक न्यावं कालवून आला. बघूया आता जाऊ तिकडे. जाऊ तिकडे जायचं कानातलं घेतलेलं नुसतं दुख व्हायला लागली ती कानाला. का गॅरंटी घेतली ना अजून काय लागतं? नाही भारी आहे गॅरंटीचं. मग चला तिकडे बघू. कुठं दोडकं बघू तिकडे. सवर्ण इकडे भीम पिवळाच पाल्ला झालं. लय पिवळा पडलाय कशानं कोणाच रोग झालाय मला वाटतं बा. लोहा तिकडे बघा तिकडे ढबढब बघा गेला. तिकडं लागा नुसतं हिरवा गार आहे पण एवढ्याच टपक्यात पिवळा पाल्ला. आणि तिकडे डम्पिंग माहिती काढली परवा दिवशी 2-4 शेजारी शाळा काढा चालू झाल्या काढायच्या येलं घरी नेऊन टाका लागली त्याला. आपण बी आपल्या शांगा नेले गे डम्पिंग एकोणा तिथे बोलायची त्यात येलं घालायची घरी. आपल्याला नाही काय ट्रॅक्टर बैलगाडी एवढी मोठी. बैलगाडी किती बसताय डम्पिंग मध्ये? बैलगाडी 2 बैलगाड्यात एका डम्पिंग मध्ये बसते 2-3 बैलगाड्यात. हा ये इकडे मोर शेंगा फिंगा जरा वेळ तुला रानात फिरूच वाटत नाही ग. बाहेर कशी फिरते गोवा मुंबई. मला गोव्याला न्यायला लागला गोवाच करतो सारखं. नाही तू एक दिवशी तुला फिराय नको मला गोवा मला गरज भराय. इथं कसं गोव्यासारखं वातावरण आहे. इथं वातावरण कोल्हापूर सारखं गोव्यासारखं नाही. काय फिर वाटत नाही आता. का ऊन कसं पडतंय उन्हात आलं कुठे हिंडायत बसायचं. पावसाळ्यात जायचं मग पावसाळ्यात जायचं. हो लेकरांनी माती काढली फक्त. याला अशीच घालते तोंडात. आई सारखीच आहे हुशार. आई सारखी मी काय तोंडात तशी शेंगा घालते काय. मग चला तिकडे तुम्हाला दाखवते ती दोडकं लागले नसते ना लागला त्या दिवशी तर तोडले. ते गेवढ्या शेंगा असते ह्याच्या ग काय म्हणते गवारी गवारी. हा असते ना. चला बघू बाकीचं झाड झुडप एक नंबर आहे.
अगं लेकराला शेंगा दे फोडून दे 2-3. फोडून द्यायची गरज नसते नाही पुढची जाता हं. जात आल्यात सगळं होय डाळा तेवढं राहिली त्या बेमुख सवरना 1 नंबर आला बा तुमचं. कसं करते बघा हे? ए चल की चंगे. या नखरं करतील हो तिला वाटतंय घ्यावा मला काकाला पडदिशी आता रानात जरा चालू शिक लेकराशील. तिकडे भिजवलाय बघा भीमुख तिकडे नको चाल हम्म कशाने भीमुख असं झालाय हो काय माहिती पिवळाच पडलाय पण तिकडं लय भारी आहे निम्यातनं पलीवर. कुठं निम्यातनं पलीवर त्या तिकडं. लय भीमुख खराब झाला एवढ्या 2-4-5 सर त्या रानाला काय तर कमी आहे मला वाटतं. काय माहित पाणी पण हाय सगळ्या काय त्याला तसली नादी गोडे लावून हो घरी चालली बसायचं जा. जर का तू बस जा.